Hi girls, yesterday we have seen about the nucleotide and some information about the nucleoside. Nucleoside is nothing but that the sugar structure and to which the nitrogenous base will be attached. And in nucleotide it will be that sugar structure, nitrogenous base and again extra phosphate group will be attached to that. Extra means it is a part of that nucleotide, right? So if this is pentose sugar at which to which this first position nitrogenous base will be attached and at the fifth carbon there will be the attachment of phosphate group. Okay, so this whole structure is nothing but your nucleotide monosaccharide, this pentose sugar, to which this first carbon to which we have called as the anomeric carbon nitrogenous base. Nitrogenous bases कुठले कुठले आहेत तर adenine, then guanine, then cytosine, thymine and uracil. Adenine आणि guanine कोणापासून डिराइव्ह केलेला आहे तर फ्रॉम प्युरिन. सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल कोणापासून डिराइव्ह केलेला आहे तर पिरिमिडीन पासून. प्युरिन ही कशी आहे, इट इज सिंगल रिंग, बरोबर. प्युरिन इज डबल रिंग, डबल. आणि पिरिमिडीन कसे असतात तर इट इज सिंगल रिंग कंपाऊंड. प्युरिन आणि पिरिमिडीन मध्ये आता बघायचं आहे आपल्याला की त्यांना नंबरिंग कशा प्रकारे दिलेलं असतं. ठीक आहे. सो फॉर दॅट सी हा आहे पिरिमिडीन. माहिती आहे आता सर्वांना पिरिमिडीन म्हणजे वन रिंग स्ट्रक्चर आहे. डबल बॉन्ड आणि डबल बॉन्ड. बघा इथे हा जो कार्बन आहे ह्या कार्बनला आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. जेव्हा हा असा कुठला पण मग पिरिमिडीन मध्ये कुठलं पण असेल, सायटोसिन असेल, युरॅसिल असेल, थायमिन असेल, यापासूनच तो बनलेला असेल. फॉर एक्झाम्पल की सायटोसिन कसं आहे की इथेच ह्या पिरिमिडीनला इथे काय अटॅच होऊन जातो, हा हायड्रोजन. त्यानंतर इथे हा डबल बॉन्ड न राहता इथे होऊन जातो बघा डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि इथे येतो NH2. हा कोण आहे, इट इज अ सायटोसिन. हा सायटोसिन कोणापासून डिराइव्ह केलेला आहे आपण, पिरिमिडीन पासून. हा जो सायटोसिन आहे जेव्हा ह्या मोनोसॅकराइड शुगरला अटॅच होतो तो हा नेहमी याची हा जो आहे फर्स्ट नंबरचा जो नायट्रोजन आहे याच्या थ्रू इथे तो अटॅच होतो, बरोबर. म्हणजेच की तुमच्या मोनोसॅकराइड शुगर मधला हा 1 प्राइम आणि ह्या नायट्रोजनचा पण हा कुठली पोझिशन असेल, फर्स्ट पोझिशन असेल. ओके, हे झालं कोणा बाबतीत, पिरिमिडीन बाबतीत. आता बघायचं आहे आपल्याला इन केस ऑफ प्युरिन. प्युरिन जी आहे ती किती मेंबर्ड रिंग आहे तर इट इज 9 मेंबर्ड रिंग. आणि कसे आहे ते तर इट इज डबल रिंग्स आहेत किंवा त्याला आपण दोन रिंग एकमेकांना अटॅच आहेत असंही म्हणतो. तर सिम्पली पहिली जी रिंग आहे इट इज ॲज दॅट ऑफ दी पिरिमिडीन आणि याला अटॅच आहे आणखी एक रिंग. याच्यामध्ये जे नंबरिंग द्यायचं आहे ते इथे लक्ष द्या. बघा हा आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6, देन इथे येतो 7, 8 and 9. आता असा हा प्युरिन किंवा यापासून बनलेला बेस, फॉर एक्झाम्पल की आपण ॲडेनाईन म्हणून घेऊयात. ॲडेनाईन सिंपल इथे NH2 6 पोझिशनला NH2 लागतो आणि हा कोण बनून जातो, ॲडेनाईन बनतो. हा ॲडेनाईन जेव्हा ह्या शुगरला लागतो तर तेव्हा हा 9th नंबरचा जो नायट्रोजन आहे
त्या थ्रू इथे तो अटॅच होणार आहे. म्हणजे इथला हा कुठला येणार आहे, इथे 9th नंबरचा नायट्रोजन. तर असं आहे बघा, प्युरिनमध्ये 9th नंबरचा नायट्रोजन अटॅच असणार आहे आणि पिरिमिडिन्समध्ये जो फर्स्ट नंबर ज्याला आपण दिलेला आहे त्या नायट्रोजनला, दॅट विल बी अटॅच. दिस इज ऑल अबाउट दॅट न्यूक्लिओटाइड. आणि न्यूक्लिओटाइडला जो फॉस्फेट ग्रुप आहे तो कुठल्या कार्बनला अटॅच आहे, तर इट इज अटॅच टू द 5 प्राइम. याला आपण प्राइम दिलं होतं राईट. फर्स्ट प्राइम, 2 प्राइम, 3 प्राइम, 4 प्राइम, 5 प्राइम. या 5 प्राइमला कोण अटॅच आहे, फॉस्फेट. आणि ह्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण काय म्हटलं होतं, न्यूक्लिओटाइड. तर फॉर एक्झाम्पल की तुमच्या समोर सिंपल काही अशी नावं असतील, फॉर एक्झाम्पल की आहे AMP, बरोबर. आता हा याच्यातला ए म्हणजे काय रिप्रेझेंट करते, तर इट इज नायट्रोजनस बेस, दॅट इज ॲडेनाइन. आणि हा MP म्हणजे काय होते, तर इट इज मोनोफॉस्फेट. काय त्यानंतर फॉर एक्झाम्पल एखादं असेल UMP, तर यातला जो फर्स्ट लेटर आहे दॅट इज 1 लेटर सिम्बॉल. हा U म्हणजे काय रिप्रेझेंट करणार आहे, नायट्रोजनस बेस, दॅट इज युरॅसिल. आणि MP म्हणजे काय होते, अगेन मोनोफॉस्फेट. फॉर एक्झाम्पल की एक असेल DAMP. D म्हणजे काय होणार इथे, तर इट इज डी ऑक्सीरायबोज ॲडेनाइन आणि मोनोफॉस्फेट. ओके, असे आपण काय करतो, त्यांना नाव देतो. यानंतर आपल्याला बघायचं आहे दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड. आतापर्यंत आपण जे बघत आलेलं आहे तेच आहे स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड. बघा, न्यूक्लिक ॲसिड काय असते, तर पॉलिन्यूक्लियोटाइड आहे. पॉलिन्यूक्लियोटाइड म्हणजे न्यूक्लियोटाइड म्हणजे काय होते ते पण आता आपण बघितलेलं आहे. सो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय, तर दिस आर द पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड. कशाचे पॉलिमर आहेत, ते न्यूक्लियोटाइडचे पॉलिमर आहे. आणि ते फॉर्म कसे होतात, म्हणजे त्यांची जी चेन आहे ती कशी फॉर्म होते ते आपल्याला पाहायचं आहे. तर ॲक्च्युली आपण जर ती काढली तर आपल्याला ती जास्त इझिली समजेल, त्यामुळे आपण ती काढूया. बघा, काय बघणार आहोत आपण, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड. आता तुम्हाला सगळं माहिती की कोण कुठे अटॅच असणार आहे. बघा, आता फॉर एक्झाम्पल की एक असेल तुमच्याकडे काय असणार आहे, पेंटोज शुगर. त्याच्या पोझिशन्स माहिती आहे. जो फर्स्ट नंबरचा कार्बन असतो किंवा ही जी फर्स्ट पोझिशन आहे याला अटॅच कोण असते, नायट्रोजनस बेस. फर्स्ट प्राइम, 1 प्राइम म्हणतो आपण त्याला, 2 प्राइम, 3 प्राइम, 4 प्राइम. नंतर हा जो फिफ्थ आहे इथे काय असतो तुमचा CH2OH, राईट. आणि यालाच कोण अटॅच असते, तर तुमचा फॉस्फेट ग्रुप 5, बरोबर. आता याच्या खाली दुसरा एक असणार आहे, म्हणजे काय असते, ही न्यूक्लियोटाइडची चेन आहे ना. मग एक न्यूक्लियोटाइड हा दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला काय असणार आहे, अटॅच असणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज अ पॉलिमर म्हणणार मग आपण त्याला. सो हा असेल दुसरा. बघा, इथे पण आहे सेम. आता फक्त एवढं बघायचं आपल्याला की कोण कोणाला अटॅच आहे. तर हा जो आहे दॅट इज 3 प्राइम एंड किंवा हा दिस 3 प्राइम पोझिशन कोणाला अटॅच असते, तर या फॉस्फेटला, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे ते काय असतात, एकमेकांना अटॅच असतात. आता याच्यात खाली कसं असणार आहे, अगेन हे कसे असतील एकमेकांना अटॅच. इथे काय असेल, नायट्रोजनस बेस 1 2 3 4. इथे असेल फिफ्थ कार्बन, त्याला कोण अटॅच आहे. आता हा न्यूक्लियोटाइड ह्या न्यूक्लियोटाइडला कुठल्या पोझिशनला अटॅच आहे, तर हा याचा ह्या 3 प्राइमचा जो OH आहे तो कोणाला अटॅच असतो, इथे.
आलं लक्षात? आणि बघा आता इथे जर तुम्ही आपण असं जर बघितलं वरती वरती वरती, तर याचा हा जो एंड आहे दॅट इज 5 प्राईम एंड, याला काय म्हणू शकतो आपण 5 प्राईम एंड. हा 5 प्राईम एंड कसा आहे याचा फ्री आहे, बरोबर. तर इकडे याच्या समोर काय असणार आहे, पुन्हा अगेन नायट्रोजन, बरोबर. सो 1 2 3 4 आणि इथे काय असेल त्याचा, दिस विल बी 5th प्राइम 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 1 प्राइम, बरोबर. ते अगेन सेम स्ट्रक्चर खाली पण असेल, नायट्रोजन, ओके. अगेन आता इथे पण हे कसे असणार आहेत, एकमेकांना अटॅच असणार आहेत. मग हा आहे याची फर्स्ट प्राइम पोझिशन, सेकंड प्राइम, थर्ड प्राइम, फोर्थ प्राइम आणि फिफ्थ. अगेन हा फॉस्फेट इथे काय असेल याला अटॅच असेल. मग पुन्हा हे खाली काय होणार, कंटिन्यू होणार. तर हा जो आहे याचा हा जो 5 प्राइम एंड आहे तो कसा आहे, फ्री आहे, बरोबर. म्हणून मग आपण म्हणतो की असेंडिंग ऑर्डर मध्ये इथे हा 5 प्राइम एंड कसा आहे याचा फ्री आहे. आणि इकडे जेव्हा आपण खाली जातो तेव्हा कुठला एंड फ्री दिसतो आपल्याला, तर दिस 3 प्राइम एंड कसा आहे, फ्री आहे, बरोबर ना. इकडल्या साईडनी 5 प्राइम एंड फ्री आहे आणि ह्या साईडनी 3 प्राइम एंड कसा आहे त्याचा फ्री आहे, बरोबर. आणि असा जो सिक्वेन्स असतो, आता फॉर एक्झाम्पल की इथे नायट्रोजन, मी इथे फक्त नायट्रोजनच बेसिस दिले, मग इथे काय असणार आहे फॉर एक्झाम्पल की इथे जर असेल ॲडेनाईन, इथे ॲडेनाईन असेल तर इथे काय असू शकतो, थायमिन. अगेन इथे जर असेल ग्वानिन तर इथे असू शकतो सायटोसिन. मग असा ह्यांचा जो सिक्वेन्स आहे ह्या सिक्वेन्स वरतीच काय अरेंज असते, तर जेनेटिक इन्फॉर्मेशन, की जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती कुठल्या बेसिसचा कसा सिक्वेन्स आहे त्यानुसार ती जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. सो ही असते त्यांची कोडेड लँग्वेज, बरोबर. तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यामध्ये की CATG हा एक सिक्वेन्स आहे. याचा अर्थ काय आहे की पहिला जो फर्स्ट न्यूक्लियोटाइड कुठला आहे यामध्ये, सायटोसिन, की ज्यामध्ये कुठला बेस आहे सायटोसिन. देन इथे काय आहे ॲडेनाईन, हे काय आहे थायमिन आणि हे कुठलं असणार आहे गुआनिन. आलं लक्षात. सो दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड. हे फार इम्पॉर्टंट आहे, पुन्हा एकदा समजून सांगते, नीट लक्ष द्या. ही आहे पेंटोज शुगर. फर्स्ट प्राइम एंडला कोण अटॅच असतो, नायट्रोजनस बेस. आणि फिफ्थ प्राइम एंडला कोण अटॅच असतं, फॉस्फेट ग्रुप. आणि हा जो आहे या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहोत, इट इज न्यूक्लियोटाइड. यामध्ये 3 प्राइम एंड विल बी अटॅच टू द नेक्स्ट फॉस्फेट ग्रुप, राईट. आणि अशा प्रकारे हे काय असतात, चेन असतात. हा झाला सिंगल न्यूक्लियोटाइड, सिंगल न्यूक्लियोटाइड, सिंगल न्यूक्लियोटाइड. हे एकमेकांना काय आहे, कनेक्टेड आहे. कोण कुठे कनेक्टेड आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. हा 3 प्राइम एंड जो आहे, 3 प्राइम कुठल्या कोणाला अटॅच असतो, तर ह्या फॉस्फेटला अटॅच असतो. इथे हा 5 प्राइम एंड कसा आहे, फ्री आहे. आणि इथे 5 प्राइम एंड फ्री आहे का, नाही. तर इथला हा 3 प्राइम एंड कसा आहे, फ्री आहे. आलं मग सर्वांच्या लक्षात. अशा प्रकारे आहे स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड. आणि इथे आपला हा चॅप्टर काय होतो, संपतो. उद्यापासून आपण यानंतरचा चॅप्टर म्हणजे चॅप्टर नंबर 15 स्टार्ट